कसं म्हणलं, लक्ष आहे का नाही तुमचं घरी? बरं, पोरीच्या कुंकुले किती दिवस झाले? जवळपास 2 महिने होतच आले ना. अजूनही लग्नाची तारीख नाही काढली ना, काही विषय नाही घेतला अजून बाप्पा तुम्ही. अरे हो ना बा, आहे ना माझ्या लक्षात, पण त्या शांतारामचा काही फोन नाही आला ना मले. आता मीच कसा करू त्याला फोन? त्याच्या वाटाच होय ना का हाच माणूस घाईच करते बा म्हणून. आता मग कोणाला ना कोणाला तर हाती घ्यास लागेल ना, त्याच्याशिवाय कसं जमणार आहे का? घाई म्हणजे आता लोकांच्या इथं पाहा ना, लग्न सुरू झाले ना. काही जणांचे तर लग्न होऊन मोकळे झाले, तारखा काढल्या काही लोकांना. तरी आपलं अजून तारीख निघाचा पत्ता नाही ना, काहीच नाही अजून तक. कोण बा, मी पुरीचा बाप होय ना, मला काय चिंता नसन का लवकर व्हावा म्हणून? तर ते असं होत आहे ना, त्याने तुमच्या भरोशावर आहे, तुम्ही आहे त्याच्या भरोशावर. दोघं एकामेकाला काहीच म्हणून नाही राहिले. तुम्ही लावला का आजपर्यंत त्या शांतारामले फोन? कामात होतो, काही माझ्या काही लावणं नाही झालं, काही माझ्या त्याच्यासोबत काही बोलणं नाही झालं अजून. तर त्यानं तरी करायला पाहिजे होतं ना. आता कसं पोराच्या बापासोबत बोलायला लागत होतं ना, मला फोन करायला लागत होता त्यानं. तसं त्यांनी धंद्या पाण्यावालेच आहे ना, आपण धंद्या पाण्यावालेच आहो. कसं रिकामपर भेटली तेव्हा करायला पाहिजे होता पण त्यांनी फोन. होतं अशानं कसं होईल? असं वाढत जाईल ना एक दिवस, मग किती दिवस लांबवता अशानं. बरं पाहतो बा, त्याला फोन लावूनच पाहा लागेल शांतारामले. लावा फोन, विचारून घ्या म्हणा पोराच्या बापाले का कवा कसं लग्न काढायचं तर. नाहीतर तुम्हीच लावा डायरेक्ट त्या पोराच्या बापाले फोन. तर मी कसा लावू फोन? आता आहे ना म्हणतात शांताराम, आता त्यालाच लावतो ना मी. म्हणता लावा ना, पटकन बोलून घ्या. काय होतं अगाऊ लांबत चाललंय एक एक दिवस. लग्नाच्या भक्कम तयाऱ्या करायला लागते ना. मग अचानकच लवकर तारीख काढली तर मग काय तयाऱ्या कशा होईल? मग तारीख काढताना जराशी दूरचीच काढजा, जरासं तयारीला टाइमच लागते ना. कसं आपल्याला पैसा आदलाय पाहिजे ना, जरासा ते जमवता येते मग इकडून तिकडून. ते पाहू ना आता, ते कसं बोलल्याशिवाय कसं समजणार आहे? आता लवकर निघते का आता उशिरा निघते का? पण कसं आहे, दुखाचं सहमत पाहिजे ना. आता आपल्याच मनानं नाही जमन, त्याच्याही मनानं काही गोष्टी घ्या लागेल ना. हो, पण तुम्हाला सांगत आहो, कसं आपल्याला लग्नाला म्हणलं तर तयारी करायला जरासा उशीरच लागते ना. इकडे तिकडे हे आण ते आण, इकडून आण तिकडून आण, अजून पैसे जमवा लागते आपल्याला. तर प्रयत्न करा, जराशी दूरचीच तारीख निघली तर आपल्यासाठी जरासा तेवढाच वेळ भेटते. हे तर आहेच म्हणा, तेवढं तर मी प्रयत्न करतोच म्हणा, जराशी दूरचीच तारीख काढा म्हणलं. आता काही घाई केली तर आपलं टाईम नाही भेटायचा तयारी करायला. आणखी भक्कम काही कामं बाकी आहे ना आपले. हो, ते कपड्या लत्त्याचं बोलून घ्यायचं बाप्पा, कसं कवा घ्यायचे ना कवा नाहीतर म्हणत आले तर कपडे घ्यायला चला तिकडेच तारीख काढून घेऊ, म्हणजे भेटी गाठी होऊन जाते आणि सोबतच तारीख काही काढणं होते, सगळे जण राहते तिथं. आहे तसाच विचार आहे, तसंच म्हणलं आता मी ना. काय मग 3 डाव पहिले तारीख काढा, मग डबल कपडे घ्यायला जा. तसं डबल करण्यापेक्षा एकच डमात होऊन जाते हे. त्या शांताराम बापूल जरासं बरोबर बोल जा. आमची काही तेवढी काही परिस्थिती नाही म्हणा, आम्ही करू तर आमच्या परीनं करू म्हणा लग्न, असं जरासं बोल जा तुम्ही पण. आता काय आपण आता ते कुंकुच्या सोबती आपण सांगून दिलं, जे काय ते खरं आपली काही तेवढी काही परिस्थिती नाही. जसं आपल्या पद्धतीने होईल तसं करू बा. तेच म्हणलं, नाही तर पहिले दाखवते एक आणि मग एक अपेक्षा त्याच्या वाटतच राहते. पहिले सांगून दिलेलं बरं अगाऊ. ते तर क्लिअरच केलं ना आपण, ते सरळ सांगलं ना आपण. आमची जशी परिस्थिती आहे त्या हिशोबानं करीन आम्ही. बरं थांब, बरं लावतो शांतारामले फोन, का म्हणते का नाही तर. तो काही फोन लावत नाही आपल्यालाच लावा लागेल. बापरे, सकाळी सकाळी सुपराम भाऊचा फोन दिसताय. चल मग, आणि ते मोबाईल कडे पाहत आहे, तिथं 3 डॉग बेल वाजत आहे. अरे राम राम शांताराम भाऊ. राम राम हो सुपराम भाऊ. अरे का राजा शांताराम भाऊ, किती दिवस झाले फोन नाही, काही नाही तुमचा, काही पत्ता नाही बा तुमचा तर. हो, आता ते गिपसाची घाई होती, कापूस विकला 2-4 दिवस झाले, 8 दिवस झाले. आणि थोडंसं शेतीवाडीचे कामं होते बा, थोडेसे त्याच्यात गुंतून होतो, म्हणून काही फोन करायला काही वेळ नाही भेटला. तशी तुमची कालच आम्ही आठवण काढली होती म्हणा, तुम्हाला फोन करायचाच होता मला आज. तेच म्हणलं, इतके दिवस झाले म्हणलं, अजूनही शांताराम भाऊचा फोन नाही आला म्हणलं, काही नाही म्हणलं, का विसरले काय का गड्या म्हणलं मी. नाही हो, नाही असं कसं विसरणार, कसं आहो? नाही तर विसरले काय का बा म्हणलं होतं. नाही तसं कसं. बरं मी काय म्हणता, तारीख गिरीख काढायची आहे म्हणलं आपल्याला लग्नाची. हो, ते पोराचा बापगी होता, ते काल आम्ही बसलो होतो, तर कालच हा विषय झाला. तर त्यांनी म्हणे लावतो म्हणे कॉल, तर मग मी फोन करायचा तुम्हाला विसरलोच. मग आज लावणारच होतो, तो तुमचाच आला. तेच म्हणलं, शांताराम भाऊचं लक्ष आहे का नाही का बा म्हणलं लग्नाकडं. तसं कसं हाती घेतलं ना, तसं थोडी ना बिना लक्ष देण्यानं कसं चालणार आहे? लक्ष आहे ना, पूर्णच लक्ष आहे आपलं. तिकडे पोरावाल्याचा काही फोन नाही आला, काही नाही, त्यांनी लक्ष नाही देता वाटते, आम्हालाच फोन करावा लागला तुम्हाला. तसं नाही ना, ते पोराच्या बापानं कालच मला विषय टाकला कानावर. हा म्हणे फोन करून दे म्हणे, तू कसं मध्यस्थी आहे म्हणे, तू फोन लावून दे म्हणे, ते बरोबर राहीन म्हणे. हो तर मग तुम्ही तर लावायला पाहिजे नव्हता हो. हो, तर काल विसरलो मी, आज तसा तुम्हाला लावणारच होतो म्हणा, पण आता तुमचाच आला. बरं ते जाऊ द्या, मग कवा काढायचं सांगा बा. विचारलं का तुम्ही, विचारपूस केली का त्याचं काय म्हणणं आहे तर पोरावाल्याकडल्याचं? याचं काय म्हणणं, त्यांनी आपल्याच मतावर आहे, तुम्ही सांगा ते. तसं नाही, कसं आहे, तिकडले नाराज नाही झाले पाहिजे ना, आम्ही नाराज नाही झालो पाहिजे. कसं म्हणतात तुम्ही अडकसान ना. हो, तर मग मी काय म्हणलं होतं का बा, ते कपडा लत्ता घेऊ तर तिथंच बोलून घेऊ तारखेचं, तिथंच काढणं होते बा तारीख. 3 डाव कायल्या गाऊ, तारीख काढासाठी या, मग कपडे घ्यासाठी जा. बस तसंच माझे पण म्हणणं होतं. आताच आम्ही विषय झाला हे, घरची सोबत बोललो मी, का असं कपडे घ्यायलाच जाऊ आणि तिथंच तारीख फिक्स करून टाकू. मग तर एकच नंबर जमते, तुमचंही म्हणणं पडलं ना आमचंही म्हणणं तेच पडलं. असं 3 डाव जा म्हणजे डबल त्रासच होते ना, त्याच्यापेक्षा एकाच धमात दोन्ही कामं होऊन जाते. तर पहा ना मग, कपडा कवा घ्यायचा तर सांगा. हो, तर मी आता पोरावाल्यासोबत बोलतो मग सांगतो तुम्हाला. बाबा आता तरी लेट नका करू, लवकर विचारा ते कवा घ्यायची म्हणा कपड्याची तारीख, आणि लवकर चाललं जाऊन. कुठं घ्यायचं ते सांगा म्हणा. जास्त काही दूर जाण्यात मजा नाही, नाहीतर म्हणून अमरावती इकडं तिकडं आपल्या यवतमाळातही घेतला तरी होऊन जाते.
आता ते पाहू ना का म्हणते तर आता तुमच्या दोघांच्या विचारानं घ्या लागन ना मला. माझ्याच मतानं कसं जमणार आहे. त्याला विचारा लागन एक शब्द, तुम्हाला विचारा लागन, तेव्हा घ्या लागन निर्णय कुठं जायचं आणि कुठं नाही तर. हो तुमचंही बरोबर आहे म्हणा. मग विचारा, मग लवकर लवकर विचारून टाका. केव्हा घ्यायचं ना कुठं जायचं तर विचारून घ्या. मग मला सांगा, फोन करून द्यायचा मला एक. बरं ठीक आहे ना, लावतोच तुम्हाला कॉल. आता भेटतोच मी जाऊन आणि तुम्हाला मग करून देतो तसा कॉल संध्याकाळपर्यंत. तेच म्हणलं, आता काही उशीर करायला काही परवडत नाही. आमचे कामं धंदे झाले आता, तिकडले झालेच असं मा अंदाजे. आणि कसं झटशेपट केलं लवकर तर बरं राहते. नाही आमचा तोच बेत आहे, लवकर करण्यातच मजा आहे, काही लांबवण्यात मजा नाही. बरं पहा मग, सांगा मग संध्याकाळी सांगून द्या मग मला. बरं बरं सांगतो ना संध्याकाळी. आता जातोच मी त्याच्या घराकडे जातोस आणि बोलून घेतो आणि तुम्हाला मग तसं सांगून देतो. ठीक आहे मग, लावा मग संध्याकाळी फोन. बरं ठीक आहे मग. अजून तारीख काही काढायची आहे का त्या बदामच्या लग्नाची? हो ना, आता इकडल्याने फोन नाही केला तिकडल्याले आणि तिकडल्याने फोन नाही केला इकडल्याले. सगळे दोघे जण माझ्या भरोशावरच बसून बसले. हो तर आता तुम्हीच घेतला हातात तर मग तुमच्या भरोशावर नाही बसणार तर कोणाच्या भरोशावर बसणार? तुम्ही मस्त आपापले कामं करत आहे, त्याच्याकडे काही लक्ष देता का नाही? आता सगळंच पाहा लागते ना, का आता कुठं कुठं लक्ष देणार आहो. हो तर मग लक्ष नसन देणं होत तर मग तुम्ही असे घेताच काय वगावचे काम हाती? घ्या लागते, आपल्यासारख्यांना घेतलं तर कोण घेणार आहे. मग जुडवाजुडीचे कामं घ्याच लागते, त्याच्याशिवाय होते का? लवकर करून टाका, लवकर तारीख घ्या म्हणा कपड्याची. कपड्याला लत्ता घेतलं का मग लग्नाला काही जास्त भकम लागते, लग्नाले भकम काम करा लागते, कल्याले करा लागते ती कल्याले करा लागते, भकम सोयसाय करा लागते. हो तर आता पाहू ना, आता जाऊन भेटतोच ना मी सुखदेव भाऊले. तेच म्हणता, बोलून घ्या आणि लवकर काढून टाका. ते कपडे घ्यायला चालले जा लवकर, इकडल्याले घेऊन जा तिकडल्याले घेऊन जा आणि लवकर पटकन तारीख काढून टाका कोणची पण. हो आता तेच, आता एखाद्या भटजीली की भेटूनच काढा लागेल ना तारीख. हो ते कशी काढा पण लवकर काढा. बरं ते तिळाचं कसं? मग ते तीळ फेकायचं आहे ना आपला, मग ते केव्हा फेकून द्यायचा? आता का ते संभा बुडेल मस्त ते फेकता येते, त्यालाच सांगून देतो आणि मी राहतो, दोघं जण फेकून देतो मस्त. तर तसं करा, म्हणजे पाणी सुरू होऊन जाते लवकर, मग होऊन जाते ते. सांगून द्या मग त्या आबाजीला, सांगून द्या लवकर फेकून द्या. जातो मग तिकडे सुखदेव भाऊले भेटतो आणि त्या संभा आबाजीला सांगून देतो. अरे शांताराम भाऊची सवारी सकाळी सकाळी आमच्या घराकडं, काय आहे बा विषय? बोला शांताराम भाऊ, का म्हणता? भल्या सकाळी सकाळी आले बा, का विषय होता? पण मामी याचं लग्न नाही होता, याला चिंता नाही, हे विचारपूस नाही करत कोणाला, काही नाही, याला अजिबात चिंता नाही का कडे? नाही असं चालतो, असं ते बापाला भेटायचं होतं. कुठे गेला ते बाप? बाबा का बाबा वावरात गेले का कुठे गेले का? बरं विचारतो बरं, थांबा. अरे बाबा कुठे गेले म्हणलं? हे शांताराम भावाले भेटायचं आहे म्हणते, शांताराम भाऊले कुठे गेले काय माहित का बा, कुठे गेले का? सांगून तर काही गेले नाही, वावराकडेच गेले असं. बरं जा बरं, हे 2 कट चहा मांड मग आमच्यासाठी. मांडून बसा बसा. नका मांडू गिंडू नका, ते मला सुखदेव भाऊले अर्जंटमध्ये भेटायचं आहे. कुठे गेले म्हणून आता पाहिले आलतो तर घरी नाही वाटते, वावराकडे जाऊन पाहिजे होता. काही अर्जंट होतं का? महत्वाचं होतं का काही? महत्वाचं गीत नाही, पण आता भेटायचं आहेच त्याले. वावराकडेच गेले असं, सकाळी सकाळी कुठे जाणार आहे दुसरीकडे? वावराकडे जाऊन पहा, भेटन तर भेटन. बरं पाहतो मी जाऊन. चहाचं मग राहू देऊ का? मग राहू द्या, मला भेटणं महत्वाचं आहे पहिले त्याले. बरं तसं म्हणता का? बरं ठीक आहे. मग का होतं म्हणलं शांताराम भाऊ, एवढं अर्जंट काही आहे का महत्वाचं? तर कसं सांगू याले, बहीण मी याच्या लग्नाची तारीख काढायची आहे ना, याला चिंता नाही दिसू राहिली, नाव नाही विषय नाही, काय नाही. ते तुझ्याच लग्नाबद्दल ते त्याचा फोन आलता तिकडला पोरी काढल्याचा, त्याने म्हणे तारीख काढायची आहे म्हणे. असं तो विषय आहे का? अजून म्हणता येईल का तो विषय आहे का? काही चिंता रे तुले? अरे विचारायचं घरच्याले, म्हणायचं एक फोन लावा म्हणायचं तिकडल्याले. का माझ भरोशावर टांगता का राजा तुम्ही? मनातला माणूस करू करू किती लंबा होऊन जाईन ना मी राजा. कमाल आहे शांताराम भाऊ तुमची. हातात घेतल्यावर असं मनातून सोडत असते का? आता हातात घेतलं तर पूर्ण शेल्यावरच न्यायचं एखादं मन. आता आमची तिकडे ओळख ना पळक, आता तुमची ओळख आहे म्हणून तुम्हाला पुढे घालतो बा आम्ही. बरंच बरं आहे बा, तुम्ही सगळं मायावरच लुटून देताय. आता काय होते मग, एवढंही करू नाही शकत का तुम्ही आमच्यासाठी शांताराम भाऊ? का गोष्ट करता राजा हो तुम्ही? का करते आता? घेतला हातात आता सोडता नाही यात, आता पूर्ण शेल्यावरच न्याय लागते. बरं कुठे गेले मग? बरं वावरात जाऊन पाहतो मग. या ना वावरातच असं जाऊन भेटा, काय म्हणते तर पाहता तुम्ही. जरासं लवकर काढजा म्हणलं लग्न, कसं बरं राहते. हो पाहतो, तू चिंता नको करू. आता घाई होत आहे का लग्न करायची? लग्न झाल्यावर समजते मग, सबंध देव धर्म दिसते कसं राहते. तर साधी गोष्ट आहे का बाग पोसणं म्हणजे? आत्ताच राहून घे, जेवढं खुश राहायचं आहे तेवढं, मग बस, मग तर आपतच आहे. बरं चाल मग येतो मी. काऊन ट्रॅक्टरवर गेला नाही का तू? नाही सध्या ट्रॅक्टर आजच्या दिवस बंद ठेवला, लय त्रास आलता अंगपाय, काय रात्रंदिवस ते ट्रॅक्टरवर त्रास येऊन गेला पूर्ण. म्हणून म्हणलं आज पाटलाला म्हणलं सुट्टी घेतो, म्हणलं आज सुट्टी घेऊन घेतली. मग बरं चल मग येतो मी. वावरातच असन, वावरात सापडून जाते तुम्हाला, तिकडेच गेले असन. कसं रे सुखदेव, का राजा तुझ्या पोराचं लग्न कवा काढतं म्हणलं? आता काढू ना आबाजी, आता काढाच लागेल ना लवकर. तेच म्हणलं, आम्ही जायच्या पहिले काढ बा लवकर. गोष्ट करता आबाजी तुम्ही. अजून काय तुमचं झालं का? अजून काही संपलं नाही तुमचं? अरे काय राजा, घडीचा भरोसा नाही आहे, आज आहे ना उद्या नाही आहे, का सांगता येते का? जीवाचं मोठं कठीण काम आहे. असं आहे, टाईम आला ज्याचा त्याचा टाईम आला ते बरोबर जाते, ते काही विषय नाही. ते आपल्या हातात नाही, कोणाच्याच हातात नाही. ते राय दोघे जण इथं सापडले का? सुखदेव भाऊ का राजा तुमच्या घरी जाऊन पाहिलं, पूर्ण गावात जाऊन पाहिलं? मी इकडे बसून एवढ्या सकाळी सकाळी आले वाटते वावरात. मग का करते रे बा? गावात तसंही गमत नाही, चाललं म्हणलं वावरात, मग कसंही राखण तरी होते. वरत बस.
तर काय तुम्ही दोघं जणांनी समाबाजी पण एवढ्या वरत जाऊन बसले, पडले गेले तर मोडाचा ना पाय मग. सांगू नको रे शांताराम तू आम्हाले. असे कितीक झाडं चढून आहो म्हणलं, कितीक उंचावर चढून आहो म्हणलं. तू नको सांगू, तू पडशील राजा, पण आम्ही नाही पडत. चढाची न उतराची ते टॅक आहे ना बाबू, ते माहित पाहिजे ना. तुम्हाला कुठं चढले का तुम्ही, कवा झाडं तरी चढले का? नाही बा नाही, आम्ही काहीच चढलो नाही, तुम्ही भक्कम काही करू नये. तेच म्हणलं ना, आमच्या नादी नाही लागायचं. नाही बा, तुमच्यासोबत कुठं रेस लावायला जमते का? पाहिले तरी त्या फाट्यावर बसला राजा, पडशील ना तिथून, मोडला गेला तर. नाही मोडत ना पाहिजे, एवढं वजन आहे का मायवालं? बरं ते जाऊ दे, काम होता कायले पाहत होता मला सकाळपासून. काल विषय नव्हता काढला का तुम्ही? ते लग्नाची तारीख गिरीक काढायची आहे म्हणून तर लावला होता बा फोन मीनं. बरं, लावला होता का मग? काय म्हणे त्याने? त्यांनी तर आपली वाट पाहत होते बा. सांग आता, आपण त्याची वाट पाहत होतो. राहिलं होतं का नाही फोन नसता लावला तर? बरं लावला ना मीनं फोन, म्हणे आता तुम्ही विचार घ्या म्हणे कवा काढायची कवा नाही तर तारीख. तर मग मीनं म्हणलं कपडे लत्ते एकाच वेळेस घेणं होते म्हणलं, तारीख आहे तवाच काढून घेऊ म्हणलं. काय आता गोंधळात गोंधळ होते का नाही? तर तवाच तारीख काढणं ते तवाच कपडे घेणं कमी गोंधळ होते. एका दिवशी होते तरी का? तारीख काढायला स्पेशल दिवस घ्या लागते. आता स्पेशल घ्या बा तुमच्या मतानं, माया काय त्याच्यात. मला जे संस्कार पडलं म्हणून मी तुम्हाला सांगत आहो. कोणी एकाच जमानं झालं असतं कायले मग अगं 3 डाव तारीख काढासाठी नव्हते, कपडे घ्यासाठी वेगवेगळ्या दिवशी जा लागलं, एका दिवशी होऊन जाते बा, असं माय म्हणणं होतं. नाही तसं नसते राजा, तुला नाही समजत शांताराम. ते कसं आहे, तारीख काढायला स्पेशलच दिवस पाहिजे. कपडे लत्ते काय सोबत साधी गोष्ट आहे का आजकाल? राजा पसंत नाही येत ना, एक एक दीड 2 तास लागते ना एक पॅन्ट निवडाले. इथं लग्नाचे कपडे होय राजा, एका दिवशी नाही जमत, ते अलग अलग करावं लागते आपल्याला. तुम्ही म्हणसान तसं, मी तसं सांगून देतो बा सोपाराम भावले. बरं त्यांनी का म्हणे मग एका दिवशी करायचं का? मग कसं म्हणे? त्यांनी म्हणे तुम्ही म्हणसान तसं, त्यांनी म्हणे एकाच दिवशी झालं असतं तर बरं झालं असतं म्हणे. काय आता एका दिवसात खरंच होते का तारीखही काढणं ते कपडे घेणं? नाही होत ना. तुला समजायला पाहिजे ना, तुला डायरेक्टच म्हणा लागत होतं का नाही जमत पा म्हणून. माय काय हो त्याच्यात सुखदेव भाऊ, मी तर आत्ताही म्हणतो. तर सांगून दे मग, पहिले आपण तारीख काढून घेऊ म्हणा, नंतर मग कपड्याला त्याचं पाहता येते म्हणा. बरं ठीक आहे, तसं करतो. संध्याकाळी सांगून देतो मग फोन लावून. त्यांनी एक काम करा ना, देऊ का फोन लावून आत्ताच बोलून घ्या तुम्हीच. ते तूच बोल बा, ते तूच बरोबर बोलते आणि बोलून घे का पहिले तारीख काढून घेऊ म्हणा, मग कपड्याला त्याचं पात बसू म्हणा. बरं ठीक आहे, तसं म्हणतो. आता मनानं दोन्ही एकाच दिवशी केलं असतं ना, बरं राहिलं असतं. कायले मग ते डबल होते ना, मग कपडे घ्यायला जा, मग ती तारीख काढायला जा, 2 डाव एकाच डावात होऊन गेलं असतं. काय तेच म्हणणं पडलं ना, आता पण सुखदेव भाऊ नाही म्हणताय, आता आपण का करू शकतो त्याच्यात? असं नसते आबाजी, आजकाल काय साधी गोष्ट राहिली का? कपडे घेणं हे ते नाही होत एका दिवशी. तुम्हाला वाटते तसं पण नाही होत. पण मी एक सांगत आहो, मला जसं सविस्कर वाटते तसं. बाकी सगळं पहा बा तुमच्या मतानं, त्याच्यात काय आहे का नाही रे शांताराम? तेच म्हणलं, आपलं काय याच्या मतान बा. लावून दे मग, तेवढा फोन लावून दे त्याला युवायला आपल्या, आणि सांगून दे का बा तारीख पहिले काढू म्हणा, मग कपड्याला त्याचं पाहता येते. बरं ठीक आहे मग, नक्की ना वेगवेगळ्या दिवशीच काढायचं ना, पहिले तारीख काढून घेऊ मग कपड्याला त्याचं आत्ताच सांगून द्या. मग डबल तुमच्या मनात येईन काही, आणि मग डबल मला सांगायला लावसान. नाही तसं होत नाही, तू सांगून दे. बरं ठीक आहे मग सांगून देतो, पण एखादी दिवस घेऊन घ्या ना मग कोणत्या दिवशी तर. उद्या रिकाम परसन तू उद्याच म्हणा, उद्या सांगून दे. बरं ठीक आहे, तसं करतो. मग सांगतो मग तुम्हाला संध्याकाळी त्याला फोन लावून देतो. मग काय आहे ना काय नाही तर मग तुम्हाला संध्याकाळी तसं सांगून देतो मी. हो सांगून दे मग.